नमस्कार. नमस्कार. आपण कुठून सांगलीहून आलात? हां, विटापूर. तर दापोलीमध्ये आला. दापोलीमध्ये तुमचं स्वागत कसं वाटलं? दापोली छान आहे. थंडावा छान आहे. अजूनही म्हणजे अगदी एप्रिल मेपर्यंत थंडावा असतो आमच्याकडे. हो, हो. जरा दुपारचं थोडं ऊन कसं बाहेर पडलं तर ऊन लागणार. ओके. तर आमचं आता माऊली कृपा होमस्टेमध्ये तुम्ही राहिलात तर त्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकता का, किंवा दापोलीबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर? ॲक्च्युली आम्ही काल महाबळेश्वरनं आलो इकडं. महाबळेश्वर केलं आणि दापोलीला आता आलं. हां आज आमचा प्लॅन आहे दापोलीचा फिरायचा. हां. तर काल काकाने आम्हाला थोडीफार माहिती दिली होती. अच्छा. आमच्या मित्रांनी पण एक्सप्लोर केलं होतं. हां. मग आता इथून पुढे आम्ही प्रवास चालू करू. दापोलीतला. होमस्टे चांगला होता. हां. सकाळी चहा पण छान होता. जेवणही आम्हाला बऱ्यापैकी चांगलं मिळालं. ओके. दापोलीत तसं फिरण्यासारखं बरंच आहे. ॲटलिस्ट 2 दिवस तरी लागतात. म्हणजे आमचं कसं आहे माहिती आहे, आमचं जे आता होमस्टे आहे ना ते मिडल ऑफ द दापोली. तुम्ही उजव्या बाजूला गेलात तर लाडघरपासून थेट दाभोळपर्यंत जाऊ शकता. म्हणजे तिकडे 4-5 पॉईंट्स आहेत. डाव्या बाजूला गेलात तर मुरुडपासून जे बीच सुरू होतात, मुरुड, कर्दे, हर्णे, आंदर्ले, ओके. ते हर्डे, तिथून तुम्ही श्रीवर्धन वगैरे जे आहे ना ते बागमांडल्याहून तिकडूनही जाऊ शकता. म्हणजे सर्वानुमध्ये सगळ्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडून आता मला रिव्ह्यूज मिळाले तर ते मध्यावर आहे. हे तुम्ही दोन्ही बाजू फिरू शकता. ॲटलिस्ट 2 दिवस तरी फिरण्यासारखं आहे. पण प्रत्येक शेवटी कोकण करायचं आहे म्हटल्यावर 2-3 दिवसात सगळं आटपून बघतात. हां, ठीक आहे. परत कधी आलात तर नक्की या. तुमचे मित्रपरिवार ओळखीचे त्यांनाही सांगा, त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या. धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. थँक्यू. ओके, थँक्यू.